इचलकरंजी सरवळी इचलकरंजी राहुल माधुरी देसाई मारुती देसाई यांनी तयार आहेत. आता जे स्पर्धक आहेत मिथुन मलाळे सिन्नार. आजच्या तरुणांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला आणि गावोगावी परिवर्तनाची भाषा चालली. आपलं तुमच्यासारखं एक छोटंसं गाव होतं आणि गावामध्ये दयानंदसारखा एक तरुण ग्रामपंचायतीचा अध्यक्ष झाला. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी त्याला बोलवण्यात आलं. 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांची भाषणं चालू लागली आणि याच्यामध्ये 2 तास निघून गेले. 7 वेळा दयानंदने खिशाकडे हात घातलेला होता. सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये पुन्हा 2 तास निघून गेले आणि आता मात्र दयानंद फारच वाटले आणि त्याने डायरेक्ट खिशामध्ये हात घातला. तेवढ्या संयोजकांनी अध्यक्ष भाषणासाठी त्याला उभा केलं. दयानंदने हात वर काढतच आपल्या विषयाला सुरुवात केली. हातामध्ये होती तंबाखूची पुडी. काहीच समजेना आणि दयानंदला समोरच्या मुलांना समजावून सांगायला सुरुवात केली. मित्रहो, माझ्या हातामध्ये जे आहे त्याला तंबाखूची पुडी समजू नका, तर ते समजा आमचा भारत देश. त्याच्यामध्ये जी जनता आहे आपली, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना पाहायला मिळते. आणि जी माणसं सुशिक्षित झाली, शाणी झाली, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला बाहेर आली आणि मग याच्यामध्ये गट पडले, शहार गट, मवाळ गट. त्याच्यानंतर याच्यामध्ये गोरे लोक मिक्स झाले, आणि मग 1919च्या मेंटोमॉरीच्या सुधारणा झाल्या. 1920 व्यवस्था चळवळ झाली. 1935चा पुणे करार झाला. 1943चं आंदोलन झालं आणि शेवटी 1947 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं. उरलेले ब्रिटिश लोक निघून गेले. दयानंद तंबाखू एक मिनिट सकाळला पाचकच सुटला आणि म्हणाला, हा बघा पाकिस्तान बाहेर पडला. मित्र, सांगायचा मुद्दा इतकाच की आजच्या तरुणांना कोणत्याही पदावर, आकाशाच्या ढगावर आणि कोणत्याही काठावरती बसवला तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीची व्यसन लागलेली आहे. आणि हाच विषय संयोजकांना मिळाला म्हणून तोच विषय मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. नमस्कार, नाट्यवक्ते रचित श्रोतो, मी मिथुन मलाळे आपल्यासमोर विषय मांडतोय, व्यसना दिवसात तरुण पिढीने लागलेली कीड. मित्रांनो, निसर्गाच्या नीतीप्रमाणे जन्माला यायचं, मित्रवर पोटासाठी अनुमान करायचं आणि एक दिवस मातीत पिसून जायचं. मग तो साधो असो, संत असो, माणूस असो की गाढव असो, पोटासाठी धडपडणार. हजारो ज्वारीचं कणिक उत्पन्न करण्यासाठी एखाद्या ज्वारीच्या दाण्याला स्वतःला जमिनीमध्ये गाळून घ्यावं लागतं. तशी स्वतःला जमिनीमध्ये गाळून घेणारी गरीब माणसं ती शाणे असतात आणि दोन पुरुषांच्या रांगेमध्ये जाऊन बसतात. अशा आयुष्याच्या माध्यमातून चालत असताना चालू झाली प्रेम, शांतता आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या महान गौतम बुद्धांना मानवतेचं व्यसन होतं. काय कवे कैलास कामातच राम आहे असा संदेश देणाऱ्या संत बसवेश्वरांना कर्तव्याचं व्यसन होतं. 16 वर्षे हातामध्ये न चपकारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या तळा कपड्यात तळाकेचा धून देणारे दिवस, जातीपातीची बंधे जोडून मावळ्यांच्या शिदोरीमध्ये हात घालून माणुसकीचा वसा जपणारा एकमेव राजा, दलितांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं व्यसन होतं. तुम्ही आम्ही एका देवाची मुलं आहोत या नात्याने तुम्हा आम्हा सर्वांना समान हक्क आहे. त्याच्या जातीवादीचा प्रश्न असते असे ध्येय करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना या देशामध्ये समता निर्माण करण्याचं व्यसन होतं. सीमाभागाच्या मातीला हिरवा शालू दिसून बहुजनांच्या दारोदारी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या छत्रपती शाहूंना बहुजनांच्या उद्धाराचं व्यसन होतं. स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आता ब्रिटिशांना सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांना स्वराज्याचं व्यसन होतं. सत्य आणि त्याच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींना स्वातंत्र्याचं व्यसन होतं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या आपल्याला बहुजनांच्या सामाजिक परिवर्तनाचं आणि समतावादी विचारांचं व्यसन होतं. या देशाला महासत्ता बनवून या देशामध्ये औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एपीजे अब्दुल कलामांना व्यसन होतं भारताला महासत्ता बनवण्याचं. या माणसांनी, या युवकांनी आपल्या जवानीमध्ये बनवलेलं व्यसन हे त्यांचं कर्तृत्व बनलं. आजच्या विषयाकडे वळत असताना आजचा युवक कुठं मनात पाहायला मिळतो. आजच्या युवकांची अवस्था काय आहे मित्र? आई
गेला बांगलाला, बाबा गेला चिकन उचवायला आणि चिकन टाकला टुमणाला आणि पोरग म्हणते हे अशी काय खंडाला. ही अवस्था निर्माण झाली तुम्हा आम्हाला पाहिजे. आपल्याच मैत्रिणीचं नग्नचित्र काढून वेशीवरती टांगणारा तरुण तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. आपल्याच आया बहिणींची आबरू लुटून स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी एका रात्रीमध्ये मोठं होणारा तरुण व्यसनातील झालेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. तरुण इंजिनियर नको तिथे बिल्डिंग रस्ते बांधून स्वतःकडे पैसा मिळवताना पैशाचं व्यसन त्यांना लागलेलं पाहायला मिळतं. तरुण डॉक्टर स्त्री गर्भपात करून 80% सिझेरियन करतात आणि पैसा मिळवण्याचं स्वप्न पाहतात. अशा समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करून विविध पदावरती बसणारे तरुण भ्रष्टाचार करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. एकीकडे ही व्यवस्था या देशामध्ये निर्माण होत आहे, तर दुसरीकडे स्वतःच्या संसाराची राख लागवड करून या देशासाठी चांगल्या निश्चित ध्येयाने लढणारा आमचा जवान चांगल्या व्यसनाने देशभक्तीनं व्यतीत झालेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. अशा तरुणांची अवस्था, भारत हा महासत्तेकडे वाटचाल करणारा देश आहे. 70% तरुण या देशामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. गाव लेवलला जर सरासरी अंदाज घेतला तर 40% लोकांना व्यसन असतं. म्हणजे देशातील 40% लोकांना व्यसन आहे. मग ते स्टाईल मध्ये म्हणतात तुमच्यासाठी काय पण मग तू म्हणजे तुला ठेव मग तुम्ही तंबाखू फुटूंगा. ही अवस्था या देशामध्ये तरुणांच्या मध्ये निर्माण झाली तुम्हाला आम्हाला पाहायला म्हणजे गुटखा या अक्षरातील गुटखा या शब्दातील पहिला अक्षर जरी दिला तर ते खाऊन पता पता टुकून ही आमची संस्कृती असे म्हणणारे युवक, नाकातील केस करून सिगारेट ओढणारे युवक, दारू पिऊन गटारीमध्ये लोळणारे युवक आम्हाला व्यसनातील झालेले पाहायला मिळतील. थोडासा उच्चभ्रू समाजामध्ये गेला तर डान्स, ड्रिंक आणि ड्रग्सने माखलेले युवक आम्हाला पाहायला मिळतील. हे युवक किल्ल्यावरती रेवी पार्टी करताना पाहायला मिळतात. आजचा युवक हा नेटवर्किंग माध्यमातून व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, ठीक असेल अशा नेटवर्किंग सोसायटीमध्ये आउटपुट पाहायला मिळतो आपल्याला. साधं उदाहरण घेतलं तर जयसिंगपूर या एका गावामधून रोज 6 लाख रुपयाचे गुटखे खपले जातात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग दारूची बाटली महाग झाली म्हणून गल्लोगल्ली हातपट्टा चालू झाल्या. ही व्यवस्था तरुणांनी या देशामध्ये निर्माण केलेली आहे. स्वतःच्या शरीराचं नुकसान होतं. मग मीच माझीच बायको माझ्याच बायकोची गोडगोड झाली त्याच्यामध्ये गुरफडून तरुणांची अवस्था निर्माण झालेली आहे. मुलींना सुद्धा कार्ड बांधण्याशिवाय बाहेर पडण्याचीच नाही हे व्यसन लागलेलं आहे. आईयाकडे इच्छाकडे ना इकडे ना तिकडे निर्णयकडे न्हाव्याकडे ही अवस्था निर्माण आम्हाला झालेली पाहायला मिळते. ही व्यवस्था कुठेतरी बदलण्यात आली. मित्रांनो, हवाल विद्यापीठातील विद्यार्थ्याला प्रत्येक काळात पुण्याच्या मेडिकलमध्ये 17 रुपयाला 1 गोळी तर 2 गोळ्यांची किंमत किती असं म्हणतात. त्यांनी खिशातील मोबाईल काढला, 17 मुलीने 2 केला आणि 34 असं उत्तर दिलं. त्यावेळी त्याला विचारण्यात आलं, बाबा साध्या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल कसं वापरता? त्याच्यावेळी तो म्हणतो काय, आमच्याकडे साध्या गोष्टीसाठी आम्ही मेंदूच वापरत नाही. ही मेंदूची अवस्था आमच्या देशातील तरुणांनी सुद्धा घाण ठेवलेली पाहायला मिळते. म्हणून नैतिकता खाली गेली. त्याचं घर व्यसनाने घेतलेलं तुम्हाला आम्हाला पाहिजे. आजच्या मुलांना पल्सर गाडी म्हणजे ऍक्टिव्हा गाडी आवडायला लागली का? ती मुलींच्या मागं कळते सुद्धा आणि स्नॅकच्या वेळेला सेफ्टी सुद्धा. ही अवस्था कुठेतरी बदलायला पाहिजे. तर ही अवस्था बदलण्यात काळाची गरज आहे. आज गीता पिता सावित्री या पुराणातील वांगे आहेत. रवीना, करीना, सोनेलिवा यांचा मात्र जप आहे. वेदगीत रामायण सारं काही सपाट आहे. आय लव्ह यू मात्र सर्वांना तोंड आहे. ही अवस्था सर्वांची निर्माण झालेली आहे. पार कट्टे असतील, कॉलेजचा कट्टा असतील याच्यावरती हीच त्याच्या होऊन देशामध्ये एकीकडे होता ते कसा अशी अवस्था निर्माण होताना पाहायला मिळते. ही व्यवस्था कुठेतरी बदलण्यात काळाची गरज आहे. आणि म्हणून आमची व्यसनांची दुकाने कुठे आहेत तर बहुजन समाजाच्या दारोदारी. कधी गुजर मालवड्यांच्या गल्लीमध्ये कधी दारूचं दुकान ऐकलेलं आहे का? तर नाही. मग बहुजन समाजाची ही आर्थिक परिस्थिती गुंतवण्यात असल्यास हे राजकीय लोक षडयंत्राच्या माध्यमातून करत आहेत. हे तुम्हाला आम्हाला समजण्या काळाची गरज आहे. आणि म्हणून तरुणांना लागलेली खेळ काढण्यासाठी पालकांनी योग्य अशी भूमिका बजावणे गरजेचं आहे. शारीरिक, मानसिक आणि सृजनशीलपणे निर्माण करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर या देशातील कायदे कठोर करून त्यांची योग्य अशी अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. या देशामधील शाळा असेल, कॉलेज असेल या माध्यमातून कठोर असे निर्णय घेणे गरजेचं आहे. सोशल मीडियावरती निर्बंध न घालता त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. या देशातील प्रत्येक हाताला काम द्या. सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता निर्माण करणे गरजेचं आहे. त्यावेळी या देशातील तरुण पूर्णपणे मनानं उज्ज्वल होईल आणि व्यसनापासून दूर जाईल. म्हणून आम्हाला व्यवसाय कोणते असणं गरजेचं आहे तर राष्ट्राभिमान निर्माण करणं.
आपला समाज, आपलं आरोग्य, आपला देश आणि हा एक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तो की मी इतकाच सांगू इच्छितो मित्र हो, तरच खेळाच्या वक्तृत्व स्पर्धेचं कल्याण होईल असं मला वाटतं. मित्र हो, सातकाने वाटोय पावसाच्या थेंबाची, वस्त्राने वाटोय गायीची, लेकरांनी वाटोय इच्छा वाचण्याची, पण सत्याची होते हो. आपण वाटोया व्यसनापासून दूर जाण्याची, व्यसनापासून दूर जाण्याची. धन्यवाद. त्याच्यानंतर